स्टुडंट्स, सुरू करूयात आपण घेत आहोत चॅलेंजिंग क्वेश्चनची एक सिरीज आपण चालू केलेली आहे, जे तुमचे मॅथमॅटिक्स सब्जेक्ट मध्ये अल्जेब्रा आणि जॉमेट्रीचे जे 11 मार्क्स जे महत्त्वाचे असतात शेवटचे, ओके, जे बऱ्याच जणांना डिफिकल्ट वाटतात, तर त्यासाठी एक छोटीशी आपण सिरीज चालू केलेली आहे. लेसन चालू आहे आपला लिनियर इक्वेशन्स. बघा क्वेश्चन बघूयात एकदा. A boat takes 6 hours to travel 8 kilometers upstream and 32 kilometers downstream. ठीक आहे, ही झाली तुमची फर्स्ट कंडिशन. मानू जरा चेक करा. ओके, ही झाली आपली कंडिशन नंबर 1. And it takes 7 hours to travel 20 kilometers upstream and 16 kilometers downstream. ठीक आहे, तर ही झाली तुमची सेकंड कंडिशन. आता बघा हे जे बोटचं जे क्वेश्चन असतो ना बघा, याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची असते. याच्यात दोन गोष्टी असतात, एक म्हणजे अपस्ट्रीम, एक म्हणजे डाऊनस्ट्रीम. ठीक आहे, आता तुम्ही अशाच पद्धतीने लक्षात ठेवा की डाऊनस्ट्रीम म्हणजे जिथे उतार असतो ना, जिथे बोट चाललेली आहे पाण्यासोबत. ओके, बघा नदीमध्ये पाण्याचा नेहमी काहीतरी स्पीड असतो, आणि प्लस जर तुम्ही नदीच्या डायरेक्शनला चाललेला असाल तर बोटीचा स्पीड त्याच्यामध्ये काय होऊन जाणार सांगा, ऍड होऊन जाणार. इतकं सिंपल विषय. ओके, तर याला आपण म्हणतो डाऊनस्ट्रीम. असं लक्षात ठेवा, डाऊन म्हणजे खाली वाहते पाणी, येतं लक्षात, त्याला आपण म्हणतो डाऊनस्ट्रीम. आता फॉर एक्झाम्पल बोटीला जर तुम्ही बोटीचा स्पीड जर तुम्ही एक्स मानला, आणि जर तुम्ही वॉटरचा जो स्पीड आहे तो तुम्ही समजा वाय मानला, येतं लक्षात. द स्पीड ऑफ बोट इज एक्स किलोमीटर पर आवर अँड स्पीड ऑफ वॉटर इज वाय किलोमीटर पर आवर. ओके, तर जेव्हा ती गोष्ट डाऊनस्ट्रीम जाती बाळांनो, तर त्या दोघांच्या स्पीडची ऍडिशन होऊन जाणार, लक्षात ठेवा. कारण की बोटीला डबल स्पीड मिळणार ना, येतं लक्षात. बोट तर स्वतः चाललेलीच आहे, मोटर बोट, आणि त्याला प्लस पाणी पण घेऊन चाललेलं आहे अजून, येतं लक्षात. तर तेव्हा होऊन जाणार एक्स प्लस वाय. पण जेव्हा असणार बाळांनो अपस्ट्रीम, आता लक्षात ठेवा, अपस्ट्रीमच्या वेळेस काय होईल सांगा, की पाणी जे आहे ते वरतून खाली येते, येतं लक्षात, आणि तुमची जी बोट आहे बाळांनो ती खालून वरती जाते, येतं लक्षात. जरा लक्षात घ्या. ओके, आता बेटा ह्याच्यामध्ये एक लॉजिकल क्वेश्चन म्हणजे असं आहे, लॉजिकल तुम्ही विचार करू शकता की याच्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू नेहमी मोठीच असणार बरं का, लक्षात घ्या. कारण की जर बोटीचा स्पीड पाण्याच्या स्पीड पेक्षा जर जास्त नसेल तर पाणी त्याला घेऊन जाईल खाली बोटीला, येतं लक्षात. तर यामध्ये एक थोडासा लॉजिकल क्वेश्चन बेटा असा येतो की एक्स जो असतो तो नेहमी वाय पेक्षा मोठा असणार, म्हणजे बोटीचा स्पीड वरती जाण्याचा स्पीड हा खाली येण्याच्या स्पीड पेक्षा हा नेहमी जास्तच असणार. तुम्ही असं इमॅजिन करा की आपण जेव्हा रेल्वे स्टेशनवरती किंवा मॉलमध्ये जातो तेव्हा ते एस्केलेटर असतात, येते लक्षात. तर ते एस्केलेटर वरती समजा खाली येतोय ते एस्केलेटर आणि तुम्हाला वरती पळत जायचंय, तर तुमचा स्पीड हा त्या एस्केलेटर पेक्षा जास्तच पाहिजे ना, तर तुम्ही वरती पोहोचाल, नाही तर तुम्ही तर खालीच येऊन जाल, येतं लक्षात. तर हे लॉजिक सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय. तर मला जरा चेक करा, जेव्हा गोष्ट असेल अपस्ट्रीमची, येतं लक्षात, तर अपस्ट्रीम मध्ये जो दोघांचा स्पीड असतो वाहनो तो मायनस होऊन जाणार, एक्स मायनस वाय, लक्षात ठेवा, येतं लक्षात. डाऊनस्ट्रीम मध्ये प्लस होऊन जाणार, अपस्ट्रीम मध्ये मायनस होऊन जाणार, कारण की बोट वरती चाललेली पाणी त्याला खाली मागे घेऊन येतं, येतं लक्षात. तर त्यामुळे दोघांच्या स्पीडची काय होणार सांगा, सबस्ट्रॅक्शन होणार बाळांनो. चला आता जरा चेक करत आपण. बरं, आता याच्यामध्ये महत्वाचा विषय असा बाळांनो की जर माझ्याकडे टाइम प्लस टाइम असेल तर माझा आन्सर टाइम मध्ये येणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, मी जर 2 तास अभ्यास केला प्लस 2 तास अभ्यास केला तर माझा 4 तास अभ्यास होतोय. तर सगळ्या गोष्टी टाइमच्या फॉर्मॅटमध्ये चालतात, येतं लक्षात. हा, जर सगळ्या गोष्टी डिस्टन्सच्या फॉर्मॅटमध्ये असतील तर डिस्टन्सच्या फॉर्मॅटमध्ये आन्सर येईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी समजा पहिले 5 किलोमीटर गेलो, त्याच्यानंतर मी 3 किलोमीटर गेलो, तर माझे टोटल 8 किलोमीटर होतील ना, येतं लक्षात. असं तर नाही होणार ना की मी पहिले 5 किलोमीटर गेलो मग मी 3 किलोमीटर गेलो तर टोटल 8 मिनिटं झाले. ओके, जर तुम्ही ऍडिशन डिस्टन्सेसची करताय तर तुमचा बाळांनो फायनल आन्सर पण कशामध्ये यायला पाहिजे सांगा, डिस्टन्स मध्ये जायला पाहिजे. जर दोघं ऍडिशन टाइमची करताय तर आन्सर टाइम मध्ये यायला पाहिजे, इथे लक्षात. तर इथे बाळांनो काही जणांना कन्फ्युजन असतं, ते मी तुम्हाला सांगतो कसं दूर करायचं, लक्ष द्या. बाळांनो त्यांनी तुम्हाला टोटल आवर्स जे आहेत ना बाळा ते 6 आवर्स दिलेले आहेत, हे गोष्ट लक्षात ठेवा. बोर्ड जेव्हा चाललेली आहे तिला 6 तास लागतायत, म्हणजे बाळांनो सांगा की तुमचे जे सगळे एलिमेंट्स पाहिजे ते सगळे टाइमच्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे बरं का बाळांनो, लक्षात घ्या. कसे कधी कधी तिला 6 तास लागतात बोटीला सांगा 8 किलोमीटर अपस्ट्रीम जाण्यासाठी, म्हणजे वरती जाण्यासाठी बाळांनो, 8 किलोमीटर वरती जाण्यासाठी आणि 32 किलोमीटर खाली जाण्यासाठी, डाऊनस्ट्रीम जाण्यासाठी, येतं लक्षात. ओके बाळांनो, चला आता सेकंड कंडिशन बघू. इट टेक्स 7 आवर्स टू ट्रॅव्हल 20 किलोमीटर अपस्ट्रीम, 20 किलोमीटर वरती जाण्यासाठी, आणि 16 किलोमीटर डाऊनस्ट्रीम ह्याला जाण्यासाठी त्याला बोटीला 7 तास लागतात, इथे लक्षात. आता आपण शांतपणे बाळांनो काय करूया सांगा, इक्वेशन सॉल्व्ह करूयात. पहिले तुम्हाला विचारलेलं काय, फाइंड द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर अँड स्पीड ऑफ द स्ट्रीम. म्हणजे बोटचा स्पीड विचारलाय,
तुम्ही बोटचा स्पीड मगाशीच आपण बोललो होतो बाळांनो, आपण त्याला एक्स मानूयात. आणि तुम्हाला स्ट्रीमचा पण स्पीड विचारलेला, स्ट्रीमचा स्पीड असणार तुमचा वाय. येतं लक्षात? चला बाळांनो आता पुढे जाऊयात. ओके, बघा मी हा क्वेश्चन थोडासा तुमच्यासाठी सॉल्व्ह करून ठेवलेला आहे, कारण की थोडासा लेंदी आहे, तर लिहिण्यात टाइम गेला असता. थोडासा बेटा क्वेश्चन मी तुमच्यासाठी सॉल्व्ह करून ठेवला आहे, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. हे बघा, लेट स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर बी x किलोमीटर्स पर आवर. म्हणजे बाळांनो, जर तुम्ही बोटचा स्पीड x किलोमीटर्स पर आवर असं आपण इमॅजिन केलं. ओके, स्पीड ऑफ स्ट्रीम बी y किलोमीटर्स पर आवर. म्हणजे पाण्याचा जो स्पीड आहे, स्पीड ऑफ स्ट्रीम, लेट इट बी y किलोमीटर्स पर आवर. चला आता मला सांगा, जेव्हा डाऊनस्ट्रीम चाललं, आपला विषय झाला, तर डाऊनस्ट्रीम चालल्यानंतर दोघांची काय होणार, स्पीडची ऍडिशन होणार. तर मी तेच लिहिलं बघा, द स्पीड ऑफ बोट डाऊनस्ट्रीम विल बी x प्लस y किलोमीटर्स पर आवर. येतं लक्षात? समजा स्पीड ऑफ बोट असेल 50 आणि स्ट्रीमचा स्पीड असेल समजा 10, दोघांची ऍडिशन होऊन जाणार, तर 50 प्लस 10 म्हणजे 60 होऊन जाणार. येतं लक्षात? तशाच पद्धतीने x प्लस y किलोमीटर्स पर आवर. आता स्पीड ऑफ बोट अपस्ट्रीम, अपस्ट्रीम म्हणजे आता बोट उंच चाललेली, वरती चाललेली. येतं लक्षात? तर बोट जेव्हा उंच चाललेली, वरती चाललेली आहे, पाण्याच्या ऑपोजिट डायरेक्शनला चाललेली आहे, येतं लक्षात, तेव्हा काय होणार सांगा, x मायनस वाय किलोमीटर्स पर आवर. हे आपण मगाशी डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, चला आता बाळांनो फर्स्ट कंडिशन काय, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, जर तुम्हाला टाइमच्या भाषेत दिलं असेल तर तुम्हाला टाइमच्या भाषेतच आणावं लागणार आहे. तुम्हाला त्यांनी टोटल आवर्स दिलेले आहेत ना बाळांनो, तर तुम्हाला आवर्सच्या फॉर्मॅटमध्ये आणावं लागेल. येतं लक्षात? आता हे बघा, तुम्हाला माहिती आहे की टाइम इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन स्पीड. बाळांनो हा एकदम बेसिक फॉर्म्युला टाइमचा. येतं लक्षात? कदाचित तुम्ही हा असा पाठ केला असेल की स्पीड इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम, तुम्ही असा पाठ केलेला असेल. ठीक आहे, या दोघांना मी रिप्लेस करून टाकलं, फक्त काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तर बाळांनो आपण एक काम करूयात, सगळेजण टाइमच्या फॉर्मॅटमध्ये आणूयात. येते लक्षात? आता मला सांगा, सर्वात पहिले त्यांनी डिस्टन्स किती दिलेले सांगा बरं. हे बघा, त्यांनी डिस्टन्स दिलेले 8 किलोमीटर्स. येते लक्षात? 8 किलोमीटर्स डिस्टन्स. आणि कसं चाललेलं आहे, अपस्ट्रीम. येते लक्षात? अपस्ट्रीम म्हणजे x मायनस वाय, तर त्याचा स्पीड किती झाला, x मायनस वाय. डिस्टन्स किती आहे, 8 किलोमीटर, स्पीड किती आहे, x मायनस वाय. तर टाइम किती झाला बाळांनो, बघा चेक करा, टाइम झाला तुमचा 8 अपॉन x मायनस वाय. सर हे कसं काय आलं बाळा, वरती डिस्टन्स खाली स्पीड, सिंपल आहे. वरती डिस्टन्स खाली स्पीड, तर तो झाला 8 अपॉन x मायनस वाय. आणि त्याला लागताय 32 बेटा किलोमीटर्स त्याला चाललेला आहे ती बोट. बघा ती चाललेली आहे 32 किलोमीटर्स डाऊनस्ट्रीम. चला मला पटापट सांगा बाळांनो, की डाऊनस्ट्रीम म्हणजे खाली चाललेली आहे, म्हणजे x प्लस वाय स्पीड आहे त्याचा. ओके, आणि किती किलोमीटर चाललेली, 32. तर किती टाइम मध्ये जाणार बाळांनो, जरा चेक करा बरं, सांगा मला किती टाइम मध्ये जाणार. ती जाणार 32 अपॉन x मायनस वाय मध्ये. हे पण सेम टू सेम तशाच पद्धतीने आलेलं आहे. कसं काय, 32 काय तुमचा डिस्टन्स, तुमचा स्पीड किती सांगा, x प्लस वाय. येतं लक्षात? हा, हे आपण असंच का केलं, कारण की बाळांनो हा जर तुमचा टाइमच्या फॉर्मॅट मध्ये आहे, तर हे पण तुमचे दोघं पण टाइमच्या फॉर्मॅट मध्येच पाहिजेत. येतं लक्षात? हे मी तुम्हाला मगाशी एक्सप्लेन केलं. चला नेक्स्ट. आता बाळांनो इथे मला एक गोष्ट दिसतीये की 8, 32 आणि 6 हे दोघं पण, हे तिघं पण जण 2 च्या टेबल मध्ये येत आहेत, त्यामुळे मी पूर्ण इक्वेशनला 2 ने डिवाइड करून टाकलेलं आहे. बघा या इक्वेशनला 2 ने डिवाइड केलं का, 8 चा झाला 4, 32 चा झाला 16, 6 चा झाला 3. तर याला आपण म्हटलं इक्वेशन नंबर 1. येतं लक्षात? चला आता बाळांनो सेकंड कंडिशन सेम टू सेम तुम्हाला बघायला मिळते. येतं लक्षात? 20 किलोमीटर्स ती बोट चाललेली आहे अपस्ट्रीम, म्हणजे x मायनस वाय. 16 किलोमीटर चाललेली आहे डाऊनस्ट्रीम, म्हणजे x प्लस वाय. आणि टोटल तास लागलेले आहेत बाळांनो त्याला 7 आवर्स. येतं लक्षात? आता हे पण टाइमच्या फॉर्मॅट मध्ये, हे पण टाइमच्या फॉर्मॅट मध्ये, तिकडचं पण टाइमच्या फॉर्मॅट मध्ये. ओके, तर हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. आता बाळांनो जर तुम्ही इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 जर नीट ऑब्झर्व केलं, तर तुम्हाला असं लक्षात असेल की खाली x मायनस वाय x प्लस वाय, इकडे पण x मायनस वाय x प्लस वाय, हे तर सेम टू सेम दिसतात आपल्याला. येतं लक्षात? मग आपण काय करणार, आपण 1 अपॉन x मायनस वाय ला a म्हणणार आणि 1 अपॉन x मायनस वाय ला x प्लस वाय ला आपण b म्हणणार. हे असं आपण का बरं करतो बाळांनो, कारण की आपण लिनियरली सॉल्व्ह करायचं ना, लिनियर इक्वेशन्स मध्ये. हे असे इक्वेशन्स तर आपल्याला जमणार नाहीयेत. येतं लक्षात? लिनियर इक्वेशन्स आपल्याला सॉल्व्ह करता येतात. तर 1 अपॉन x मायनस वाय ला आपण मानला a, 1 अपॉन x मायनस वाय ला x प्लस वाय ला आपण मानला b. ओके, तर हे जे इक्वेशन हे काय होऊन गेलं सांगा, 4 अपॉन a प्लस 16, 4 इंटू a प्लस 16 इंटू b इक्वल्स टू 3. हे झालं इक्वेशन नंबर 1. तशाच पद्धतीने इक्वेशन नंबर 2 काय झालं सांगा, 20 इंटू a प्लस 16 इंटू b इक्वल्स टू 7. हे झालं आपलं इक्वेशन नंबर पुढचं, आपण याला समजा 3 म्हणू शकतो. इथे लक्षात? बाळांनो आता हे जे दोन इक्वेशन दिसत आहेत हे तर इझी झाले. आता हे सायमल्टेनियसच्या फॉर्मॅट मध्ये आले. बघा दोन्हीकडे 16b 16b आहे. येतं लक्षात? तर मी काय करतो, या इक्वेशन मधनं
हे इक्वेशन सबस्ट्रॅक्ट करून टाकतो इथे लक्षात, म्हणजे 16b जो आहे तो पूर्ण कट होऊन जाईल. चला तर चेक करूया बाळांनो आपण, बघा हे इक्वेशन इथे लिहिलं, हे इक्वेशन इथे लिहिलं, सबस्ट्रॅक्शन तुम्हाला येतेच बाळांनो. सांगा हे दोघं काय झाले, 16b मायनस 16b कट होऊन गेले. ओके, इथे काय झालं 20a मायनस 4a म्हणजे झाला 16a, 7 मायनस 3 म्हणजे झाला 4. येतं लक्षात. तर a ची व्हॅल्यू झाली तुमची 1/4. कसं काय, 16 इकडे मल्टिप्लाय होता, खाली गेला तर होऊन जाईल डिवाइड. तर 4/16 म्हणजे होऊन जाईल तो 1/4. येतं लक्षात. चला बाळांनो, आता ते जे a ची व्हॅल्यू 1/4 आहे ही तुम्ही दोन्ही पैकी कुठल्याही इक्वेशन मध्ये जरी टाकली, दोन्ही पैकी कुठल्याही इक्वेशन मध्ये टाकली तरी तुम्हाला b ची व्हॅल्यू मिळणार. येतं लक्षात. आपण काय केलं बाळांनो सांगा, आपण त्याला ह्या इक्वेशन मध्ये टाकलं, ठीक आहे ना, ह्या इकडच्या इक्वेशन मध्ये टाकलं. बघा a ची व्हॅल्यू काय झाली सांगे तुमची, 4 × 1/4 इक्वल्स टू 16 × b, 16b इक्वल्स टू 3. चला 4 काय झालं सांगा बाळांनो, कट होऊन गेले. लक्षात ठेवा इथे बरेच जण काय मिस्टेक करतात, 4 कट होऊन झालेले तिथे, पण बरेच जण काय करतात याला 0 करून टाकतात डायरेक्ट. त्यांना लक्षातच राहत नाही की इथे 1 आहे अजून बाकी आहे. येतं लक्षात. तर हा जो 1 आहे हा त्या साईडला जाणार बाळा पुढच्या स्टेप मध्ये. बघ इथे 1 राहिला होता तो त्या स्टेप मध्ये गेला तिकडे, तर 3 - 2 काय होऊन झालं सांगा, 3 - 1 काय होऊन गेला सांगा बाळांनो, 2 होऊन गेला. येतं लक्षात. चला त्याच्यानंतर 16 जो आहे हा इकडे काय मल्टिप्लिकेशन, तिकडे जाऊन काय होऊन जाईल सांगा तो डिव्हिजन. तर 2/16 इक्वल्स टू 1/8. एकदम इझिली बेटा दोन्ही आन्सर आपले आलेले आहेत. तर हे आन्सर झाले का आपले? नाही बाळांनो, आन्सर अजून झालेला नाहीये. का बरं? कारण की आपला जो ओरिजिनल क्वेश्चन आहे तो एक्स आणि वायच्या फॉर्मॅट मध्ये आहे. आपले जे आन्सर्स आलेले आहेत ते ए आणि बी चे आन्सर्स आहेत, पण ए आणि बी तर आपण घरून घेऊन आलो होतो ना. येतं लक्षात. आपल्याला एक्स आणि वायच्या फॉर्मॅट मध्ये आन्सर पाहिजे. तर चला बाळांनो आपण काय करणार, रिसबस्टिट्यूट करणार. येतं लक्षात. तुम्हाला आठवतं का आपण ए ला मानलं होतं 1/x - y, तर परत ए ची व्हॅल्यू आहे 1/4, तर रिसबस्टिट्यूट केलं आपण. बी ला आपण मानलं होतं 1/x + y, तर बी ची व्हॅल्यू आलेली आहे 1/8. आता बाळांनो लक्ष द्या, हे दोघं आपण असे फ्लिप करू शकतो. इथे लक्षात. तर फ्लिप झाले तर वरती गेले. हे दोघं आपण असे फ्लिप करू शकतो. इथे लक्षात. या मधल्या ए ला तुम्ही तात्पुरतं विसरले तरी पण चालणार आहे बाळांनो. इथे लक्षात. हे बघा, आणि या मधल्या बी ला कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही ह्याला काढून टाका, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. चला या दोघांना फ्लिप करा, या दोघांना फ्लिप करा. येते लक्षात. चला बाळांनो काय होऊन जाणार सांगा. आता हे दोन तर टाइमपास वाले सायमल्टेनियस इक्वेशन झालेले आहेत. हे तर एकदम म्हणजे आपण 9th स्टँडर्ड मध्येच केलेले आहेत. बोला बाळांनो काय करणार सांगा, इथे -y इथे +y, दोघांची ऍडिशन करून टाकणार. 2x इक्वल्स टू 12, x ची व्हॅल्यू 6 आणि ती व्हॅल्यू 6 उचलायची आणि कोणत्याही एका इक्वेशन मध्ये टाकलं, समजा मी ह्याच्यात टाकली x इक्वल टू 6, तर y ची व्हॅल्यू झाली बेटा 8 - 6 म्हणजे 2 km/h. तर संपलेला बाळांनो विषय आपला. बोटचा स्पीड आहे 6 km/h आणि जो नदीचा स्पीड आहे बाळांनो तो आहे 2 km/h. येते लक्षात. ओके.